हॅलो मित्रांनो, हे मी कोकोपीट आणलेलं आहे. ऑनलाईन बोलवलं आहे 5 किलो KGचं. तर याचा उपयोग आपण मातीमध्ये कसा करायचा तर हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे 5 KGचं ब्लॉक आहे. तेवढ्या ब्लॉकचं मला काम नव्हतं, त्याच्यामुळे मी त्याला तोडून अर्ध्यापेक्षा कमी ब्लॉक घेतलेला आहे. तर बघा, हा अर्ध्यापेक्षा कमी म्हणजे 1.5 ते 2 किलोच्या जवळपास असेल. तर याला पाणी टाकून मी छान धुवून घेणार आहे, कारण की याच्यामध्ये जे काही विना म्हणजे पोहतान आपल्या रोपांना नुकसानकारक जे काही द्रावं असेल ते इथून निघून जातील. तर याला मी भरपूर पाण्याने छान धुवून घेणार आहे. तर हे पाणी टाकल्यानंतर याची क्वांटिटी वाढते आणि हे फुलून जास्त होते. एवढं ब्लॉक मी 2 ते 3 कुंड्यांमध्ये आरामात वापरू शकते. तर बघा, हे जसं जसं मी पाणी टाकते तसं तसं फुलून याची क्वांटिटी वाढत आहे. तर याला मी छान असं धुवून घेणार आहे पाण्याने. आणि धुवून घेतल्यानंतर याला पिळून काढून घेईल याच्यातलं पाणी. आणि पाणी काढल्यानंतर याला उन्हात वाळू टाकेल आणि त्यानंतरच मी त्यांना कुंड्यामध्ये जी माती तयार करते तर त्याच्यामध्ये वापरणार आहे. तर कुंड्यांमध्ये मातीमध्ये कसं वापरायचं याचं मी व्हिडिओ तुम्हाला तयार करून दाखवेल. कुंड्यातली माती कशी तयार करायची, त्याच्यामुळे रोपे छान टवटवीत राहतात. आणि कोकोपीट वापरल्यामुळे पाणीमध्ये छान म्हणजे मातीमध्ये पाणी धरून ठेवते, त्याच्यामुळे मी कोकोपीटचा वापर करते. आणि बघा, हे मी आता वाढत घातलं आहे. तर हे 1 दिवस वाढल्यानंतर मग मी याचा वापर कुंड्यांच्या मातीमध्ये करणार आहे. तर बघा, तुम्ही बघू शकता छोट्याशा ब्लॉकपासूनही कोकोपीट भरपूर झालेलं आहे. याची क्वांटिटी वाढली आहे. तर अशा प्रकारे ह्या कोकोपीटला मी वाळू घातला आहे छान प्रकारे. आता याला मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल की कसं वापरतात मातीमध्ये, आणि तो तुमच्याशी मी शेअर करेल. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट्स करा, आणि समोरचा व्हिडिओ मी टाकेल याच्यासाठी सबस्क्राईब करा. बाय बाय.